यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे देशमुखांचे दोन्ही मुलं म्हणजेच पार्थ आणि जीवा हे दोघेही जण ताकाचे ग्लासेस घेऊन बाहेर आलेले असतात. जेव्हा ताकाचे ग्लास घेऊन बाहेर येतात तेव्हा सर्वजण त्यांना म्हणत असतात, काय रे, तू ताकाचे ग्लास घेऊन इथे आलेला आहेस, पण तुम्हा दोघांच्या बायका कुठे आहेत? आम्हा सर्वांसाठी ताक दिले, पण त्या दोघींना ताक नकोय का? आणि हे 2 ग्लास कोणाचे आहेत? त्यावर ते दोघेही जण म्हणत असतात, हे दोन्हीही ग्लास जे आहेत ना ते आमचे दोघांचे आहेत. नाही, काव्या आणि नंदिनीचे आहेत. हो, मग तुमचे ग्लासेस कुठे आहेत? आमचं लग्न झालंय ना, मग आता आम्ही एकाच ग्लासातून पिणार आहेत. तेव्हा मानिनी म्हणत असते, वसू आणि रम्याचे ग्लासेस आहेत ना, त्यांना पण देतो. मानिनी म्हणते, मग त्या ग्लासात काही मिक्स नाही ना केलं? त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही गा इच्छे, मी त्या ग्लासामध्ये काहीही मिक्स केलं नाही आहे. तुला असं का वाटतंय? नाही 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 नाही, काहीही त्या ग्लासामध्ये मिक्स केलेलं नाही आहे. असं म्हटल्यानंतर आता मानिनी म्हणत असते, बरं बरं, पण तुम्ही एकाच ग्लासातून भांग पिणार आहे? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो, आता आम्ही दोघांमध्ये एकच ग्लास आहे आणि दोघांमध्ये एकच ग्लास आहे तर मग आम्ही भांगसुद्धा एकाच ग्लासातून पिणार आहोत. जीवा म्हणत असतो, ते नारळ पाणी पिताना कसं एकाच नारळात 2 स्ट्रॉ टाकतात आणि नारळ पाणी पितात, मग तसंच सेम आम्ही त्याच पद्धतीने हे सुद्धा करणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, असं म्हणून दोघेही जण आता ते ताकाचे ग्लासेस नंदिनी आणि काव्यासाठी बनवलेले असतात ते घेऊन जातात. त्याच वेळेला आता मानिनी युगला म्हणत असते, ए ए तू सुद्धा गधड्या, तुला सांगते, ह्या पोरांसारखं अजिबात काही करू नकोस हा, नाहीतर वाट लागून घेशील, काय समजलं? तेवढ्यातच रम्या आता वसूला बाहेर घेऊन आलेली असते. वसू सर्वांसोबत छान गप्पा मारत बसलेली असते, पण रम्याला मात्र अजिबात ते खपत नाही. त्याच वेळेला आता इकडे रम्या वसूला म्हणत असते, काय ग, काय करत होतीस तिथे? तेव्हा वसू म्हणत असते, अगं असं काय करतेस रम्या, मी तिथे किती छान सर्वांसोबत गप्पा मारत बसली होती. तुला माहिती ना, आत्तापर्यंत धड आपल्याशी कोणी नीट बोलत सुद्धा नव्हतं, पण आत्ता आपल्याशी ती लोक व्यवस्थित बोलतायत, सगळं काही करतायत, तर तुला असं का बरं वाटतंय? आणि मी त्यांच्याशी बोलायला लागलेली आहे तर ते तुला खपत नाही आहे का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता रम्या म्हणत असते, हो हो, मला ते दिसतंय ना सगळं, कशी हसत होतीस, कशी खिदळत होतीस, त्या सगळ्या गोष्टी मी पाहत होते ना, पण काय ग, तुला काय करायचं आहे त्यांच्याशी बोलून? काही गरज नाही आहे त्या लोकांशी बोलायची. त्याच वेळेला आता वसू म्हणत असते, अगं असं काय करतेस रम्या, तू वेडी आहेस का? हे बघ, आता त्यांच्याशी बोलणं म्हणजे काही वाईट आहे का? अजिबात नाही, वाईट नाही आहे, पण बोलता बोलता नाही त्या गोष्टी तू सांगून जाशील आणि जर बोलता बोलता नाही त्या गोष्टी सांगून गेलीस तर किती महागात पडेल, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? त्यावरती म्हणत असते, अगं मी असं कसं सांगेल? काय असं कसं सांगेल? त्या दिवशी काय केलंस मानिनी मामीसमोर, लक्षात आहे ना तुझ्या, कशी सर्वांना सगळं काही सांगून बसली होतीस? त्याच वेळेला आता ते सगळं काही वसूला आठवतं की इथे मानिनी म्हणत असते, तुम्ही नेमकी किती आणि कशी माती खाल्लेली आहे? त्याच वेळेला वसू म्हटलेली असते, ए बाई, प्रत्येक वेळी मी काही करेल असं अजिबातच नाही, 16 डिसेंबरनंतर मी काहीच केलं नाही असं स्पष्टपणे तिने सांगितलं होतं. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, बघितलंस ना, तू कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्यास, मग तू जर त्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने सांगितल्या होत्यास तर तू कधी आणि काय करशील हे काही सांगता येत नाही, असं सुद्धा इकडे ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, अगं पण नाही, मी काही भांग प्यायले नाही आहे, भांग प्यायल्यावर तसं सगळं काही केलं असतं, पण आता माणसाने साधं बोलू आणि तिथे बसूसुद्धा नाही आहे का? त्यावर रम्या म्हणत असते, तुला नाही माहिती आपण कोणाकडे आहोत? इकडे मोहितेंकडे आहोत आणि मोहितेंच्या पोरी म्हणजे वाघीण आहेत, वाघीण. तुला सांगू, एक सव्वा शेर तर दुसरी, एक शेर तर दुसरी सव्वा शेर, ती काव्या शेर तर ती नंदिनी सव्वा शेर आहे. त्यांच्या दोघींपासून सावध राहायला हवं तुला आणि असं काही करू नको ज्यामुळे आपलेच दात पडले जातील. त्यावर वसू म्हणत असते, नाही ग बाई, मी असं कशाला करेल? काय कशाला करेल? तू करू शकतेस. त्यावर लगेच आता वसू रम्यावर चिडते आणि म्हणत असते, रम्या, खूप जास्त जास्त बोलतेस असं वाटत नाही का तू तुझ्या आईला? तेव्हा रम्या म्हणते, हो बोलते जास्त, पण हे सगळं कशासाठी बोलते ही गोष्ट सुद्धा तुला समजायला हवी ना, कारण कसलीही आणि कोणतीही चूक करायची नाही आहे. अगं पण मी त्यांच्यासोबत फक्त हसत खेळत बसले, बोलले होते ग. हो, पण मला सांग, तू सुद्धा ते सगळं काही करतेसच ना?
तू सुद्धा ती नाटक करतेसच ना? हो, मी ते नाटक करते, पण ते नाटक करत असताना मी खूप सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन करते. मग तेव्हा वसू म्हणते, अगं मग मी सुद्धा तेच करते ना, असं म्हणून दोघींमध्ये आता भांडण सुरू झालेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जीवा आणि त्याचबरोबर इथे पार्थ. आता दोघेही जण नंदिनी आणि काव्याच्या खोलीमध्ये गेलेले असतात. नंदिनी थोडीशी ओली आणि रंगाने थोडीशी माखलेली असते, त्यामुळे तिने बेसिक असं थोडंसं स्वतःला स्वच्छ करून घेतलेलं असतं. आणि तेव्हा जीवा आता हळूच तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. जेव्हा जीवा तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय जीवा, किती घाबरले मी. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं हे बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय आणले तुम्ही माझ्यासाठी. अगं तुझ्यासाठी ताक आणले मी, ताक, कारण तू इथे थकली असशील ना, आणि त्यामुळे मी हे ताक तुझ्यासाठी आणलेलं आहे. असं सुद्धा आता इकडे जो जीवा आहे तो इथे बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही मी हे जे काही ताक तुम्ही घेऊन आलाय ना, ते ताक मी अजिबात पिणार नाही आहे. म्हणजे मला तुम्ही हे ताक देताय त्या गोष्टीवर विश्वासच नाही आहे. मी का आणि कशामुळे हे ताक नाही पिणार. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, पी ना हे ताक, तुला हे ताक प्यायचं आहे. तेव्हा नंदिनी आता तो ग्लास हातामध्ये घेते आणि ग्लास हातामध्ये घेतल्यानंतर आता लगेचच ती ताक पित असते. तेव्हा तिला त्या ताकाचा वास येतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, वास येतो ह्या ताकाचा, काय मिक्स केलंय तुम्ही. तेव्हा तो म्हणत असतो, अगं माझ्यावर विश्वास नाही आहे का तुला. या ताकामध्ये मी काही नाही मिक्स केलं. या ताकामध्ये मस्त मी कोथिंबीर टाकली आहे, बर्फ टाकला आहे, मसाला टाकला आहे, बस एवढंच टाकलं आहे, मी काही नाही टाकलं. तेव्हा नंदिनी म्हणते, मग तुमचं ताक कुठे. अगं मी आत्ताच प्यायलो खाली, तू नव्हतीस ना म्हणून तुझ्यासाठी आणले. आता काव्या तिच्या रूममध्ये आवरत असते. तेवढ्यातच आता पाठीमागून पार्थ हळूहळू दबक्या पावलाने आलेला असतो. जेव्हा पार्थ येतो तेव्हा मात्र इथे जी काही काव्या आहे ती काव्या फार जास्त घाबरली जाते. आता काव्या घाबरल्यानंतर इकडे लगेचच ती म्हणत असते, अहो देशमुख, काय करताय हे, डोक्यावर पडला आहात का. किती घाबरले मी. तुम्ही मी मांजर आहे आणि तुम्ही बोका आहात म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही माझा पाठलाग करत येणार का, माझ्या पाठीपाठी येणार का. असं कसं करू शकता तुम्ही देशमुख. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, हे बघा ना मी तुमच्यासाठी काय आणलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय आणले. तेव्हा तो म्हणतो, माझी मांजर कोरडी पडली असेल, तिला तहान लागली असेल ना, म्हणून मी माझ्या मांजरीसाठी हे ताक घेऊन आलेलो आहे. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, बरं माझ्यासाठी ताक घेऊन आलात ना, मग चला आपण दोघेजणं पिऊया. आता लगेच पार्थ म्हणत असतो, काय हे काव्या, मी तुमच्यासाठी एवढं प्रेमाने ताक बनवून आणले आणि तुम्ही मला देताय का. नाही नाही, मी ताक खालीच प्यायलोय, हे तुमच्यासाठी आणले. त्यावर आता काव्या म्हणत असते, काय देशमुख, आपली लग्नानंतरची पहिली होळी आहे ना, मग तुम्ही मला सोडून एकटे कसं काय ताक प्यायलात. का प्यायलात देशमुख तुम्ही एकटे ताक मला सोडून. नाही, मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे. असं काय करताय देशमुख, आपल्या दोघांना एकत्र ताक प्यायचं होतं ना, मग तुम्ही एकटेच ताक का बरं प्यायलात. सांगा ना देशमुख, का असं केलं तुम्ही, बोला ना देशमुख. त्यावर पार्थ म्हणत असतो, सॉरी, ते सगळेजण खाली पित होते ना, म्हणून मग मी सुद्धा त्यांच्यासोबत ताक प्यायलो. नाही या देशमुख, मला तुमच्याशी बोलायचंच नाही. नाही, तुम्ही असं का केलं. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, नाही, हे माझ्या स्पेशल मांजरीसाठी ताक आणलेलं आहे आणि मला माहिती आहे ना आपली पहिलीच होळी आहे म्हणून. आणि आता खाली सगळ्यांनी आग्रह केला ना, आणि खाली सगळ्यांनी आग्रह केल्यामुळेच मी त्यांच्यासोबत थोडंसं ताक प्यायलं आहे, बस बाकी काहीच नाही. असं आता इकडे काव्या बोलत असते. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला इकडे काव्या म्हणते, यामध्ये भांग नाही आहे ना देशमुख. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हटलेली असते, नाही मला नाही प्यायचं, याचा वास येतोय. त्यावर पार्थ जीवा म्हणत असतो, काय हे नंदिनी, याचा कसा वास येईल बरं. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही यामध्ये भांग आहे का. तेव्हा जीवा म्हणत असतो, काहीही नंदिनी, मी तुला भांग मिक्स केलेलं ताक प्यायला देईल का. नाही मी अजिबात पिणार नाही असं नंदिनी म्हणते. तेव्हा जीवा आता नंदिनीच्या हाताला धरतो आणि गॅलरीमध्ये घेऊन येतो आणि समोर दाखवत असतो, बघ ते सगळे बघ कसे ताक पित आहेत, त्यांना पण आम्हीच ताक दिले. आणि आवाज देऊन विचारतो, ऐका, त्या ताकामध्ये मी काही मिक्स केलं आहे का, भांग वगैरे मिक्स केली आहे का मी त्याच्यामध्ये, त्यावर तुम्हाला काही झालं आहे का. तेव्हा खालून सगळेजण आवाज देत असतात, नाही
याच्यामध्ये काहीच नाही मिक्स केलेलं. हे जे काही ताक आहे ना ते खूप चांगलं आहे, काहीही मिक्स केलेलं नाही असं ती लोकं सांगतात. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, अच्छा असं आहे का? तेव्हा आता इकडे जो काही जीवा आहे तो त्यांना फ्लाइंग किस देत असतो, कारण त्यांनी पाहिजे तसं उत्तर दिलेलं असतं आणि त्यामुळे त्याला आता फार आनंदसुद्धा इथे झालेला असतो. आता लगेचच तो एका गोष्टीचा विचार करतो आणि म्हणतो, नंदिनी हे बघ, अजूनसुद्धा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही आहे का? जीवावर विश्वास नाही आहे का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, तसं अजिबात नाही, विश्वास वगैरे ही गोष्ट नाही, पण तरीसुद्धा काय आहे ना, तुम्हाला माहिती ना लास्ट टाईम काय झालं होतं, मी कशी दारू प्यायले होते आणि दारू पिऊन त्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, म्हणून मला आता भीती वाटते हो. तेव्हा जीवा म्हणत असतो, मग तुला असं वाटतंय का नंदिनी, मी अजूनसुद्धा इकडे तुझ्यासोबत काहीतरी करेल किंवा तुला ही भांग ताकामध्ये मिक्स करून देईल प्यायला, असं वाटतंय का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही हो जीवा, मी असं कुठे म्हणते, पण तुम्ही असं का करताय, मला कळतच नाही आहे. नाही, पण मला ना विश्वास नाही, मला प्यायचंच नाही. तर आता जीवा म्हणत असतो, बापरे, हा तर टास्क खूपच जड आहे, खूपच अवघड आहे बरं का, कसं पाजावं काहीच कळत नाही, पण काही झालं तरी मी हे सगळं काही करून राहणारच. दुसऱ्या बाजूला आता काव्याने ते ताक हातामध्ये घेतलेलं असतं आणि पार्थ म्हणत असतो, प्या प्या प्या, नाही 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 नाही, त्याच्यामध्ये भांग वगैरे काहीच नाही आहे काव्या, तुम्हाला का असं वाटतंय? त्यावर काव्या म्हणत असते, खरं खरं सांगताय ना देशमुख? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो, 101% खरं सांगतोय, त्याच्यामध्ये फक्त पुदिना, कोथिंबीर, मसाला, थंड म्हणजे बर्फ आणि ताक एवढ्याच गोष्टी आहेत, बाकी काही नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, बिनधास्त होऊन हे ताक प्या. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, देशमुख, जर मला काही झालं ना, काव्या तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, नाही तसं नाही, पण विश्वास आहे, पण तरीसुद्धा तुम्ही मला सोडून ताक प्यायला आहेत ना, त्यामुळे मला ना ताक प्यायचंच नाही आहे. तरीसुद्धा पुन्हा एकदा पार्थ म्हणत असतो, आता अति होते या काव्या, मी तुमच्यासाठी एवढं सगळं छान असं थंड असं ताक घेऊन आलो आहे आणि तरी तुम्हाला प्यायचंच नाही असं म्हणताय. त्यावर काव्या म्हणत असते, खरं सांगा देशमुख, खोटं बोलू नका, तुम्ही याच्यामध्ये भांग मिक्स करून आणली ना? तेव्हा आता इकडे पार्थ थोडासा अडखळतो आणि म्हणत असतो, भांग आणि याच्यामध्ये मी मिक्स करून आणली? तुम्हाला असं वाटतंय? तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे काव्या? सरळ सरळ तुम्ही माझ्यावर आरोप करताय. जा, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, नाही बोलणार मी तुमच्याशी आजपासून, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना? तेव्हा काव्या म्हणत असते, बरं बरं चला आणा इकडे पिते, असं म्हणून काव्याने आता तो पार्थच्या हातामध्ये असलेला ग्लास घेतलेला असतो, कारण पार्थने चेहरा खूपच जास्त इमोशनल ब्लॅकमेल करून तिला आता ताक प्यायला लावलेलं असतं. शेवटी काव्या आता ताक पिते. आता काव्या ताक पिल्यानंतर पार्थच्या चेहऱ्यावर एवढा आनंद येतो की काही विचारू नका. आता ताक प्यायल्याबरोबर काव्या इथे पार्थचा गाल पकडते आणि म्हणत असते, वा 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 देशमुख, खरंच एक नंबर ताक होतं, किती गोड होतं आणि किती थंड थंड होतं, माझ्या पोटात ना पूर्ण असं थंड थंड झालेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे नंदिनी पुढे चालत असते आणि जीवा तिच्या पाठी ग्लास घेऊन निघालेला असतो. आता काव्या म्हणत असते, असं का होतंय? जीवाच्या पाठी नंदिनी ताई का बरं धावते, काय करते ती, असं का करते? तेव्हा पार्थ म्हणत असतो, त्या का ते दोघेजण ना पकडापकडी खेळत आहेत. तेव्हा काव्या म्हणते, काय ते दोघेजण पकडापकडी खेळत आहेत, आपण सुद्धा पकडापकडी खेळायची का मग? तेव्हा पार्थ म्हणतो, हो खेळूया ना, आपण सुद्धा पकडापकडी खेळूयात. त्याच वेळेला आता इथे काव्या मनाशीच बोलत असते, जीवा पुढे धावतोय, नंदिनीताई मागे धावते, ते पकडापकडी खेळतायत, आपल्याला सुद्धा पकडापकडी खेळली पाहिजे, आपण सुद्धा एकमेकांना पकडलं पाहिजे ना देशमुख? आता इकडे जीवा पार्थ म्हणत असतो, हो 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 हो, अगदी बरोबर बोलताय काव्या तुम्ही, आपण सुद्धा दोघांनी एकमेकांना पकडलंच पाहिजे. आणि तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, हो मग चला ना, चला बाकीचे कुठे, चला आपण छान असं पकडापकडी खेळूयात ना, इथे काय करतोय आपण, चला चला. त्यावर लगेच आता काव्या स्वप्नातच गेलेली असते. तर आता जो काही थंडाईचा ग्लास असतो ताकाचा, तो पार्थच्या हातामध्ये असतो. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी बाहेर पडते आणि नंदिनी बाहेर पडल्याच्या नंतर ती म्हणत असते, जीवा तुम्हाला असं वाटतंय ना मी हे ताक प्यावं म्हणून, पण तुम्ही किती रागवताय माझ्यावर,
नाही, तुम्ही माझ्यावर एवढं नाही रागवू शकत. का असे करताय? तुम्हाला जर मी ताक प्यावं असं वाटतंय ना, तर थोडंसं प्लीज प्रेमाने वगैरे समजावून सांगा ना तुम्ही. तुम्ही असं का करताय? हे बघा, तुम्ही असं काही करू नका प्लीज. असं नका करू जीवा. तेव्हा जीवा म्हणत असतो, सॉरी सॉरी नंदू माझी डार्लिंग, सॉरी. पेना प्लीज, हे ताक पेना. माझं चुकलं, सॉरी. मी तुझ्याशी प्रेमाने बोलायला पाहिजे होतं, ओरडून बोलायला नव्हतं ना पाहिजे नंदू डार्लिंग. पेना. आता हे चकचकबाई ताक पिणार आहे माझी. आता नंदिनी म्हणत असते, अंग अशी. आता कसं प्रेमाने बोलल्यावर जग जिंकता येतं. आणि तुम्ही तर माझ्यावर ओरडून बोलत होतात आणि ओरडून सांगत होतात ती ताक पे म्हणून. आता नंदिनीने तो ताकाचा ग्लास हातामध्ये घेतलेला असतो आणि ताकाचा ग्लास हातामध्ये घेऊन हुशार नंदिनीने तो ग्लास तोंडाला लावत लावत जिथे रंग आणि काही ग्लासेस ठेवलेले असतात त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी तो आहे तसा ग्लास ठेवते. आहे तसा ग्लास ठेवल्याच्या नंतर इथे स्वतःच्याच हाताने इथे ओठावरती थोडंसं ताक लावून घेते आणि जीवाला एवढा आनंद होतो की काही विचारू नका. तो इतका हसायला लागतो की त्याला असं वाटतं की नंदिनीने आता ताक प्यायलंच आहे. तर आता लगेचच इकडे जीवाला आनंद झालेला असतो. त्याला असं वाटलेलं असतं की मी जिंकलोच, पण नाही, नंदिनीने त्याला चांगलाच गुलीगत धोका दिलेला असतो. पण आपली काव्या फसली बरं का. आता काव्या इथे पकडापकडी खेळायला निघालेली असते. आता तिला असं वाटतं की पार्थ तिच्यासोबतच आहे, पण पार्थ काही तिच्यासोबत नसतो. आता हळूहळू करून काव्या एक एक पाऊल पुढे टाकते आणि म्हणत असते चालताना, देशमुख हा हात पकडा, देशमुख तो हात पकडा, चला चला आपल्याला पुढे जायचं आहे ना, सगळेजण इकडे एन्जॉय करतायत ना, मग चला चला आपण जाऊयात, सोबतच आपण एन्जॉय करूयात, चला 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 देशमुख चला बरं, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता त्याच वेळेला इकडे देशमुख काही बाजूला नसतो, पण काव्या एकटीच खूप दूर दूर म्हणजेच गार्डनमध्ये चालत चालत आलेली असते. आता गार्डनमध्ये चालत आल्यानंतर स्वतःच्या मनाशीच बोलत असते, किती गवत उगलंय, एवढा लवकर गवत उगलं, पण एवढा लवकर पाऊस पडला, पण कसं काय झालंय हे सगळं, असं कसं झालंय, आणि ते कोण खेळलं कोण नाही, हे गार्डन एवढं हिरवं हिरवं कसं काय दिसतंय, पाऊस कधी पडून गेला. असंच इकडे आता ती स्वतःच्या मनाशी बोलत असते. स्वतःच्या मनाशी बोलत असताना इकडे आनंदसुद्धा तेवढाच होत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रम्या आणि वसू त्यांचं बोलून झाल्यानंतर तिथे आलेलं असतात. आता बाहेर अंगणामध्ये पाहते तर कोणीच नसतं आणि त्यामुळे वसू म्हणत असते, बघितलंस रम्या, तुला मी म्हणत होती ना की तू मला तिकडे घेऊन गेलीस, आता बघ ते सगळेजण आतमध्ये गेले. त्यांना वाटलं सुद्धा नाही की वसुताई कुठे, तिला बोलवावं काही म्हणून. बघितलंस तू मला तिकडे घेऊन गेलीस आणि तुझ्यामुळे त्या लोकांनी मला सध्या नोटीससुद्धा केलं नाही आहे, झालं. तेव्हा लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, बरं बरं असू दे, नको एवढा हे करूस. तेव्हा वसू म्हणत असते, अगं रम्या, पण माझ्या घशाला कोरड पडली, तहान लागली आहे मला आता. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे ना, जा तुला काय खायचं आहे काय प्यायचं आहे ना ते पी बाई. तर आता इकडे रम्या आतमध्ये निघून जाते आणि वसू म्हणत असते, ठीक आहे चला, आता मी इथे असलेलं हे जे काही ताक आहे ना तेच पिते. आता बघा प्रेक्षकांनो काय झालंय, आपली नंदिनी तर ताक प्यायली नाही आहे, तोच ग्लास तिथे आहे, पण तो ग्लास आता आपली वसू प्यायती आणि वसूने तो ग्लास पिल्यामुळे खूपच मोठा गोंधळ होतोय. तर असो, आता नंदिनी बघा हुशार काय करते. नंदिनी मस्त आता इथे त्या पिवळ्या रंगाच्या गाडीवर म्हणजे स्कूटीवर बसलेली असते. आता उलटी बसते आणि असंच जीवाला भासवते की ती खरंच भांग प्यायली. डोक्यावर हेल्मेट घालते आणि डोक्यावर हेल्मेट घातल्यानंतर जीवा खुर्ची टाकून बसतो आणि त्यानंतर आता इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा किती गारगार लागते, आपली गाडी कशी पळते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आपली गाडी रनवेवर गेली, रनवेवर. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय सांगताय, आपली गाडी रनवेवर गेली, कधी गेली जीवा. हां बघ ना, तू चालवतेस म्हटल्यावर रनवेवर जाणारच ना. तेव्हा लगेच त्या जीवा उठतो आणि म्हणत असतो, आता बघ सीट बेल्ट लाव. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का, मग जीवा तुम्ही इथे रस्त्यावर काय करताय, तुम्ही पाठीमागे बसा ना माझ्या, तुम्ही पडाल, तुम्हाला लागेल, तुम्हाला दुखेल. नाही ग, आपण दोघेजण विमानात आहोत, विमानात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही आपण स्कूटीवर आहोत, आपण स्कूटी चालवतोय ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, अजिबात नाही, आपण विमानाने प्रवास करतोय ना, आपण रनवेवर आहोत ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, आपण रनवेवर आहोत का, हो, आता आपण खूप एन्जॉय करूया, खूप धमाल करूया, असं म्हणूनच तो आता हसत असतो. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, पण मला ना, मग मी हेल्मेट का घातले बरं. तेव्हा तो म्हणतो, अगं हेल्मेट का घातलंय म्हणजे तू डोक्यावर पडशील ना, आणि डोक्यावर पडलीस तर मग तुला लागल. त्यावेळेस लगेच आता नंदिनी एक कानाखाली जीवाच्या वाजवते. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय हे नंदिनी, तू माझ्याच कानाखाली मारलीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो
कारण आपण जमिनीवर आहोत की नाही, आणि मग कानाखाली तर खावीच लागणार ना. तेव्हा जीवा म्हणत असतो, म्हणजे काय, म्हणजे वाघाचे पंजे, मी काही भांग वगैरे प्यायली नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, मग मग हे काय होतं, हेल्मेट घातलंस, उलटी गाडीवर बसलीस, रनवे, सीट बेल्ट वगैरे ते काय बोलत होतीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्ही जर मला भांग पाजण्यासाठी एवढे काही गोष्टी बोलू शकतात तर मी एवढं नाही करू शकत, मी भांग प्यायलेच नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, तू भांग प्यायली नाहीस म्हणजे. हो, नाही मी भांग प्यायले. मग तुझ्या तोंडाला तर ते ताक लागलं होतं. तेव्हा ती म्हणत असते, आता तुम्ही एवढा माझा तो चेहरा बघण्यासाठी आणि मी भांग पेले ह्या आनंदामध्ये होता की माझा चेहरा तुम्ही नीट बघितलाच नाही आहे. मी ते हातानेच माझ्या ओठाला ताक लावून घेतलं होतं, मी काही भांग वगैरे प्यायली नाही आहे. तुम्ही मला भांग पाजत होतात जीवा, भांग प्यायचे का तुम्हाला. त्यावर जीवा म्हणत असतो, छी, माझा हा सुद्धा प्लॅन तू इथे उद्ध्वस्त करून टाकलास. आता नंदिनी म्हणत असते, मी कोण आहे, नंदिनी म्हणतात मला, समजलं. असं म्हणून आता जीवा पुन्हा एकदा त्याचा हिरमुडच झालेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो उद्याच्या भागामध्ये काव्या तर आता भांग पिऊन गार्डनमध्ये असते. आता तिला जॉईन होते ती म्हणजे वसू, कारण वसूने नंदिनीचं राहिलेलं भांग जे आहे ते प्यायलेले असते. आणि जेव्हा ती पिते तेव्हा काव्यासमोर येऊन उभी राहते, बसते. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्ही कोण आहात, कोण आहात. तेव्हा वसू म्हणत असते, मी काळी मांजर. आता दोघी एकमेकींचे कान पकडतात. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, अगं गो गो माझी ती काळी मांजर. तेव्हा वसू तिला म्हणत असते, तुला सांगू का, आमच्या घरात सुद्धा एक कलेक्टर मांजर राहते, एवढी फिसकरतीये म्हणून सांगू ना, काही विचारूच नको. तेव्हा काव्या म्हणत असते, आमच्या घरामध्ये सुद्धा एक काळी मांजर राहते, ती एवढी कटकारस्थानं करते ना की काही विचारूच नको. त्यावर वसू म्हणत असते, पण तुला सांगू का, मी एवढे कटकारस्थानं करते, एवढ्या सगळ्या गोष्टी करते ना की काही विचारू नको. आणि तुला एक गोष्ट सांगू का, त्या कलेक्टर मांजरीला आम्ही असं गंडवलंय, 16 डिसेंबरला तिच्या पूर्ण टोळीचीच वाट लावली. 16 डिसेंबरला आम्ही अशा काही गोष्टी केल्यात ना, त्यामुळे त्या कलेक्टर मांजरीची वाट लागली आणि त्या सर्वांचे आयुष्यच बदललेत, असं वसू म्हणते. तेव्हा काव्या आता डोक्याला हात लावते, कारण डोकं जड झालेलं असतं. वसू काय बोलते ते काही तिला फारसं नीट कळत नसतं. त्यामुळे ती तिच्याकडे संशयिक नजरेने पाहत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर प्रेक्षकांनो, येथे वसूने आता भांग पिऊन स्वतःच्याच पायावर धोंडा तर मारून घेतलेलाच असतो, पण नंदिनीने आता जीवाची चांगलीच वाट लावलेली असते, चांगलीच जिरवलेली असते. आता सर्वजण मिळून काव्याला कसं इथे सावरतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूया तशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.